नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत. तर आज मी तुमच्यासोबत एक बहुगुणी आरोग्यदायी अशी रेसिपी शेअर करत आहे. ती म्हणजे आवळा कँडी. आवळा हा आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतो हे तर आपल्याला माहीतच आहे. म्हणूनच आज मी तुमच्यासोबत वर्षानुवर्षे टिकेल अशी आवळा कँडीची रेसिपी शेअर करत आहे. तर ही आवळा कँडी पहा, अगदी पांढरी शुभ्र आणि अगदी मऊसूत झालेली आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल. पहा, अगदी मऊसूत आणि आतपर्यंत अशी पांढरशुभ्र अशी आवळा कँडी ही बनलेली आहे. पहा, अजिबात चिवट, वातड किंवा चिकट अशी ही आवळा कँडी बनलेली नाही. एकच काय पण 2-3 वर्ष व्यवस्थित टिकेल अशी ही आवळा कँडी आहे. तर आवळ्याचे गुणधर्म जसेच्या तसे टिकवून न शिजवता, न वाफवता किंवा न उकडता अगदी मऊसूत पांढरी शुभ्र अशी ही आवळा कँडी कशी बनवायची ते आता पाहूया. तर त्यासाठी इथे मी 1 किलो आवळे घेतले आहेत. हे आवळे स्वच्छ धुवून एका सुती कपड्याने व्यवस्थित पुसून घेतले आहेत. शक्यतो आवळे ताजेच घ्यावेत. या आवळ्याला डाग वगैरे अजिबात पडलेले नसावेत. म्हणजे आवळा कँडी 2-3 वर्ष सहजपणे टिकते. तर आता हे आवळे एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून घ्यावेत. तर इथे मी एक फायबरचा जार घेतला आहे आणि ह्यामध्ये हे सर्व आवळे घालत आहे. तर पहा, अशा प्रकारे हे सर्व आवळे या एका जारमध्ये भरलेले आहेत. तर आता याला झाकण व्यवस्थित लावून घ्यावे आणि हा डब्बा फ्रीझरमध्ये ठेवून देऊया. म्हणजे फ्रीजमध्ये ज्या ठिकाणी बर्फ जमा होतो त्या ठिकाणी आपल्याला हा डब्बा ठेवायचा आहे. तर हा डब्बा 2 दिवसासाठी फ्रीझरमध्ये आपण ठेवणार आहोत. तर आता 2 दिवस झालेले आहेत आणि आता हा डब्बा आपण काढून घेऊया. तर आता या डब्याचे मी झाकण काढून पाहते आहे. तर पहा, हे आवळे फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळे अगदी बर्फासारखे टणक झालेले आहेत. तर पहा, अगदी याचा आवाज देखील तुम्ही इथे ऐकू शकता. तर अशा प्रकारे हे आवळे अगदी टणक आणि कडक असे बनलेले आहेत. नखाने देखील हे आवळे अजिबात दबले जात नाहीत. तर आता हे सर्व आवळे मऊ आणि नरम करून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी एका टोपामध्ये हे सर्व आवळे काढून घेऊयात. आता यामध्ये भरपूर पाणी ओतावे. यामुळे आवळ्याचे तापमान कमी होते आणि आवळे अगदी नरम आणि मुलायम होतात. तर अगोदर इथे मी या टोपामध्ये भरपूर पाणी ओतून हे आवळे या पाण्यामध्ये 5 मिनिटासाठी भिजत ठेवले होते. 5 मिनिटानंतर पुन्हा यातील पाणी काढून टाकले आहे. कारण ते पाणी देखील भरपूर असे थंड झालेले होते आणि हे आवळे नरम आणि मुलायम होण्यास खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे अगोदर जे पाणी घातले होते ते पाणी पूर्णपणे काढून टाकले आणि नंतर या टोपामध्ये भरपूर दुसरे पाणी ओतून हे आवळे पाण्यामध्ये भिजत ठेवले. आता हे आवळे नरम आणि मुलायम होण्यासाठी साधारणपणे 1 ते 1.5 तास लागतो. परंतु तुम्ही जर अशाच पद्धतीने हे आवळ्यातील पाणी 3 ते 4 वेळा बदलत राहिले तर अगदी अर्धा ते पाऊण तासात हे आवळे नरम आणि मुलायम होतात. तर आता हे आवळे 1 तासभर अशाच पद्धतीने या पाण्यामध्ये मी भिजत ठेवले होते. तर आता हे आवळे हलकेसे नरम झालेले आहेत. बोटाने हलकेच दाबून पाहिले असता ते सहजपणे दबले देखील जात आहेत. तर अशा वेळी समजावे की हे आवळे छान असे मऊ, नरम आणि मुलायम झालेले आहेत. तर आता या सर्व आवळ्याच्या आपण फोडी करून घेणार आहोत. हे आवळे पहा, अगदी नरम मुलायम झालेले आहेत, त्यामुळे फोडी अगदी सहजपणे होतात. तर यातील एक आवळा घेऊन हाताने हलकेच दाबून घ्यावा. म्हणजे यातील जास्तीत असलेले पाणी ते निघून जाते. नंतर या आवळ्याच्या हाताने फोडी करून घ्यायच्या आहेत आणि पहा, या आवळ्याची साल देखील हलकेच काढून घ्यावी. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. अगदी सहजपणे या आवळ्याची साल आणि बिया देखील निघाल्या जातात. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल. तर हे आवळे आपण वाफेवर वाफवणार नाहीत किंवा शिजवून देखील घेणार नाहीत किंवा उकडून घेणार नाहीत. तर फ्रीझरमध्ये आपण हे आवळे गोठवून ठेवलेले आहेत. त्यामुळे आता पहा, हाताने अशा प्रकारे सहजपणे दाबले असता यातील जास्तीचे पाणी आहे ते निघून जाते आणि अशा प्रकारे हाताने किंवा बोटाने अशा प्रकारे याचे आपल्याला काप करता येतात. पहा, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल. अशा पद्धतीने या सर्व आवळ्याच्या इथे मी साल काढून घेणार आहे आणि त्यातील बिया देखील काढून टाकणार आहे. तर अशा पद्धतीने अगदी या आवळ्याच्या सर्व फोडी हाताने व्यवस्थित करून घेता येतात. यासाठी आपल्याला चाकूची देखील आवश्यकता पडत नाही. तर हे सर्व आवळे काढण्यासाठी साधारणपणे मला पाऊण तास लागलेला आहे. तर अशाच पद्धतीने हे सर्व आवळ्याच्या मी फोडी करून घेत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, अगदी सहजपणे
गॅसचा देखील वापर न करता अगदी व्यवस्थित अशा या आवळ्याच्या फोडी करून झालेल्या आहेत आणि याची साल देखील निघालेली आहे आणि बिया देखील काढून टाकलेल्या आहेत. तर आता पुढील कृती पाहूया. तर इथे आपण आवळ्याच्या फोडी देखील करून घेतलेल्या आहेत. तर आता हे 1 किलो आवळे आहेत, तर त्यासाठी आपल्याला अर्धा किलो साखर लागणार आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तर आता आपण आवळा आणि साखरेचे मिश्रण तयार करणार आहोत. तर त्यासाठी इथे आपल्याला स्टेनलेस स्टीलचेच भांडे वापरायचे आहे. जर इतर कुठले दुसऱ्या धातूचे भांडे वापरले तर त्यासोबत या आवळ्याची रिॲक्शन होऊ शकते आणि आवळा कँडी बिघडू शकते. तर हे देखील आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. तर त्यासाठी आपल्याला आवर्जून स्टेनलेस स्टीलचेच भांडे वापरायचे आहे. तर इथे मी स्टेनलेस स्टीलचा एक डबा घेतलेला आहे. तर सर्वात अगोदर या डब्याच्या तळाशी साखर घालावी आणि नंतर यामध्ये आवळ्याच्या काही फोडी घालाव्यात. या फोडीवर नंतर थोडीशी साखर घालावी. नंतर त्यावर आवळ्याच्या फोडी घालाव्यात. नंतर त्यावर साखरेचा आणखी एक थर द्यावा आणि नंतर आणखी त्यावर उरलेल्या आवळ्याच्या फोडी घालाव्यात. अशा पद्धतीने साखरेचा एक थर आणि आवळ्याच्या फोडींचा एक थर, अशा पद्धतीने 3 ते 4 असे थर होतात. तर सर्वात शेवटी साखर येईल अशा पद्धतीनेच आपल्याला या आवळ्याच्या फोडींचा आणि साखरेचा थर द्यायचा आहे. तर पहा, अशा पद्धतीने इथे मी साखरेचा एक थर आणि आवळ्याच्या फोडींचा एक थर, अशा पद्धतीने 4 थर दिलेले आहेत. तर सर्वात शेवटी साखरेचा थर आलेला आहे. तर अशा पद्धतीने आवळ्याच्या फोडींचे आणि साखरेचे असे हे मिश्रण तयार करून झालेले आहे. यावर झाकण ठेवून एक रात्रभरासाठी आपल्याला हा डबा असाच ठेवून द्यायचा आहे. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी इथे मी हा डब्यात घेऊन त्यावरील झाकण काढून तुम्हाला दाखवते आहे. तर पहा, या फोडीमध्ये ही साखर व्यवस्थित अशी विरघळलेली आहे. साधारणपणे 60 ते 70% इतकी ही साखर या आवळ्याच्या फोडीमध्ये विरघळलेली आहे आणि काही साखरेचा पाक देखील झालेला आहे. आवळ्याच्या फोडीमध्ये ही साखर नुसती घातली असता पहा, अशा पद्धतीने याचे पाक देखील तयार झालेला आहे आणि आता या साखरेच्या पाकात या आवळ्याच्या फोडी व्यवस्थित अशा मुरल्या जातात. तर चमच्याने इथे मी व्यवस्थित असे हलवून घेत आहे. आता यावर झाकण ठेवून हे अशाच पद्धतीने रात्रभरासाठी ठेवून द्यावे. तर याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा हा आवळ्याचा डबा मी उघडून पाहत आहे. तर पहा, आता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. आता चमच्याने इथे मी तुम्हाला हलवून दाखवते आहे. तर पाहू शकता तुम्ही, साखर देखील पूर्णपणे विरघळलेली आहे आणि या संपूर्ण साखरेचा पाक तयार झालेला आहे. चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे, म्हणजे सर्व आवळ्याच्या फोडींना हा साखरेचा पाक व्यवस्थित लागला जातो आणि या पाकामध्ये या आवळ्याच्या फोडी व्यवस्थित अशा भिजल्या जातात आणि मुरल्या जातात. यावर झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया. तर आता तिसऱ्या दिवशी पुन्हा हा डबा घेऊया आणि या आवळ्याच्या फोडी या साखरेच्या पाकामध्ये आहेत त्या व्यवस्थित अशा हलवून घ्यायच्या आहेत. तर इथे मी चमच्याने हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेत आहे, म्हणजे ते छान असे एकजीव होईल आणि आवळ्याच्या सर्व फोडी या साखरेच्या पाकामध्ये छान अशा मुरल्या जातील. यावर झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया. तर आता तिसऱ्या दिवशी रात्री पुन्हा हा आवळ्याच्या मिश्रणाचा डबा घेऊया. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हे आवळे उन्हामध्ये वाळवायला ठेवायचे आहे. तर ही आवळा कँडी वर्षभर व्यवस्थित टिकण्यासाठी आणि अगदी पांढरी शुभ्र राहण्यासाठी, याला अजिबात बुरशी वगैरे लागू नये यासाठी तुमच्यासोबत मी खास टिप्स शेअर करत आहे. तर साखरेच्या पाकामध्ये मुरत असलेल्या या आवळ्याच्या फोडी डब्यामध्ये एका बाजूला करून घ्याव्यात. आता एका बाजूला तुम्हाला साखरेचा पाक दिसत असेल तर या साखरेच्या पाकामध्ये आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे. जर आपण डिरेक्टली या आवळ्याच्या फोडींवरती हा लिंबाचा रस घातला तर तो सर्व आवळ्यांच्या कापांना व्यवस्थित लागला जात नाही. त्यामुळे साखरेच्या पाकामध्येच आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे. तर इथे मी अर्ध्या लिंबाचा रस आणि अगदी पाव चमचा सैंधव मीठ या साखरेच्या पाकामध्ये घातले आहे आणि अगोदर ते साखरेच्या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि नंतर ते आवळ्याच्या कापांना व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करून घेतलेले आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल. तर लिंबाचा रस घातल्यामुळे आवळा कँडी पांढरी शुभ्र राहते, शिवाय त्याला छान अशी चव देखील येते आणि सैंधव मिठामुळे ही आवळा कँडी वर्षानुवर्ष टिकण्यास मदत होते. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे. यावर झाकण ठेवून रात्रभरासाठी हे असेच बाजूला ठेवून देऊया. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा हा आवळ्याच्या आणि साखरेच्या पाकाचा जो मिश्रणाचा डबा आहे तो घेऊया. तर चमच्याने इथे मी पुन्हा एकदा हे व्यवस्थित हलवून घेत आहे. तर तुम्ही येथे पाहू शकता, या साखरेच्या पाकामध्ये या आवळ्याच्या फोडी छान अशा मुरलेल्या आहेत.
तर इथे 3 दिवस या साखरेच्या पाकामध्ये या आवळ्याच्या फोडी छान अशा मुरलेल्या आहेत. तर आज आपण या आवळ्याच्या फोडी साखरेच्या पाकातून काढून उन्हात वाळवण्यासाठी ठेवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी एका चाळणीवर या आवळ्याच्या फोडी अशा प्रकारे घालत आहे, जेणेकरून यामधील पाक संपूर्णपणे खाली टोपामध्ये गळून पडेल. साधारणपणे 10 ते 15 मिनिटे अशाच पद्धतीने आपल्याला हे ठेवून द्यायचे आहे. तर या अगोदर मी तुमच्यासोबत बहुगुणी आवळ्याच्या खूप साऱ्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत, जसे की साखर घालून केलेली आवळा कँडी, मोर आवळा, आवळ्याची चटणी, गूळ घालून केलेली आवळा कँडी. या सर्व रेसिपी जर तुम्हाला हव्या असतील किंवा पाहायच्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये नक्की पहा किंवा आय बटनवर क्लिक करा. तर आता 10 ते 15 मिनिटे झालेली आहेत आणि आवळ्याच्या फोडीमधील संपूर्ण पाक खाली टोपांमध्ये निथळून आलेला आहे. तर इथे आपण हे सर्व आवळे अजिबात उकडले किंवा वाफवले नसल्यामुळे इथे शुगर सिरप अगदी कमी प्रमाणात तयार झालेले आहे. तर हे शुगर सिरपमध्ये देखील आवळ्याचे खूप सारे गुणधर्म आहेत. तर हेच शुगर सिरप आपण एका बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि हवे त्यावेळी 2 चमचे शुगर सिरप ग्लासभर पाण्यात घालून सरबताप्रमाणे पिऊ शकता. तर पहा, अशा पद्धतीने अगदी कमी प्रमाणात हे शुगर सिरप तयार झालेले आहे. तर आता हे आवळ्याचे काप देखील छान असे साखरेच्या पाकातून निथळून काढलेले आहेत. आता एका ताटामध्ये सर्व आवळ्याच्या फोडी काढून घ्याव्या. तर आता हे आवळ्याचे काप अगदी पातळसर आपल्याला पसरून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी इथे मला 2 ताट लागलेले आहेत. तर दोन्ही ताटामध्ये हे आवळ्याचे काप मी व्यवस्थित असे पातळसर पसरून घेतलेले आहेत. तर आता लगेचच हे उन्हामध्ये सुकवायला किंवा वाळवायला ठेवूयात. तर अगदी कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस या आवळ्याच्या फोडी मी चांगल्या सुकवून घेतलेल्या आहेत. तर पहा, 2 दिवस चांगले कडकडीत ऊन दिल्यानंतर या आवळ्याच्या फोडी छान अशा सुकलेल्या आहेत आणि त्या अजिबात चिवट किंवा चिकट देखील झालेल्या नाहीत. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल. तर पहा, अगदी नारळापेक्षा देखील अगदी सॉफ्ट अशी ही आवळा कँडी तयार झालेली आहे. ही आवळा कँडी अजिबात चिवट, वातळ किंवा चिकट देखील बनलेली नाही. साखरेच्या पाकामध्ये 3 दिवस ही आवळा कँडी छान मुरलेली आहे. तरी देखील हाताला देखील याचा चिकटपणा अजिबात लागत नाही. तर ही आवळा कँडी आता ताटामध्ये एका ठिकाणी गोळा करून घ्यायची आहे आणि यावर 1.5 ते 2 चमचे इतकी पिठी साखर एका चाळणीमध्ये घेऊन अशा पद्धतीने ती भुरभुरून घ्यायची आहे. यामुळे ही आवळा कँडी अगदी पांढरी शुभ्र दिसते आणि वर्षानुवर्ष टिकण्यास मदत देखील होते. तर आता पिठी साखर या आवळा कँडीवर घातल्यानंतर हाताने अशा पद्धतीने ती व्यवस्थित अशी या पिठी साखरेमध्ये घोळवून घ्यायची आहे. तर पाहू शकता, 1 मिनिटभर हाताने अशा पद्धतीने घोळली की ही आवळा कँडी छान अशी पांढरी शुभ्र दिसते आणि वर्षानुवर्षे टिकते देखील. तर आता तयार केलेली ही आवळा कँडी एका हवाबंद भरणीमध्ये भरून ठेवावी. आता ही आवळा कँडी आपण काढून घेताना हाताचा ओलसरपणा देखील या आवळा कँडीला अजिबात लागू देऊ नये, म्हणजे ही आवळा कँडी वर्षभर किंवा 2-3 वर्ष टिकायला मदत होते. तर इथे तुम्ही पाहू शकता, अजिबात गॅस न पेटवता, न उकडता, न वाफवता, न शिजवता आवळ्याचे गुणधर्म जसेच्या तसे टिकून पांढरी शुभ्र अशी आवळा कँडी तयार झालेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, अगदी मऊसूत, अजिबात चिवट, चिकट किंवा वातड न होणारी आवळा कँडी तयार झालेली आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.